सगळ्यांचं नमस्कार. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आपल्या TET एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे साहित्य आणि साहित्यिक यांच्याबद्दलचे 2013 पासून ते 2025 पर्यंत विचारलेले जे काही PYQs आहेत त्याचं आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि त्याचबरोबर 100 प्रश्नही बघणार आहोत. त्यामुळं या ठिकाणी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. चला तर मग बघूयात पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे, मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? याचे पर्याय आहेत वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, ना. स. इनामदार का रणजित देसाई. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शिवाजी सावंत. शिवाजी सावंत यांना मृत्युंजयकार म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि ही कादंबरी कर्णाच्या जीवनावरती आधारित आहे. त्यांच्या इतर प्रसिद्ध कादंबऱ्या जसं की छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आणि युगंधर ही श्रीकृष्ण यांच्यावरती सुद्धा तयार केलेली आहे. त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न, तो म्हणजे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती? हा प्रश्न TET 2015 आणि 21 साली विचारला गेलेला होता. याचे पर्याय आहेत पण लक्षात कोण घेतं, मुक्तमाला, यमुना पर्यटन आणि नटसम्राट. याचं अचूक उत्तर आहे यमुना पर्यटन. तर 1857 मध्ये बाबा पदमजी यांनी ही कादंबरी लिहिली आणि त्यामध्ये विधवांच्या समस्या मांडल्या आणि ही मराठीतील पहिली स्वतंत्र सामाजिक कादंबरी म्हणून सुद्धा ओळखली जाते बरं का. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काव्य फुले ही बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह कोणाचे आहे? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. याचे पर्याय आहेत ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी का शांता शेळके. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले. कारण का आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं आणि काव्य फुले हा त्यांचा 1854 मध्ये प्रसिद्ध झालेला पहिला काव्यसंग्रह होता. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दासबोध या ग्रंथाचे निर्माते कोण आहेत? हा संभाव्य म्हणजे मागील भरतीच्या वेळेस हा विचारला गेलेला आणि बऱ्याचदा विचारला गेलेला प्रश्न आहे. याचे पर्याय आहे संत तुकाराम, संत रामदास, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ. याचं अचूक उत्तर आहे संत रामदास. रामदासांनी दासबोध आणि मनाचे श्लोक यातून समाजाला उपदेश दिला आहे. दासबोध हा ग्रंथ त्यांनी रायगड जिल्ह्यातील शिवथरगड या ठिकाणी लिहिलेला आहे, हे विसरायचं नाही. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न आहे, भारुड या काव्य प्रकार कोणामुळे लोकप्रिय झाला? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. संत नामदेव म्हणजे याचे पर्याय आहेत संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ की संत गोरा कुंभार. याचं अचूक उत्तर आहे संत एकनाथ. कारण संत एकनाथांनी लोकशिक्षणासाठी भारुडाचा प्रभावी वापर केला. गवळण असेल, भारुड असेल, हे अत्यंत लोकप्रिय रचना ज्या काही आहेत त्या संत एकनाथांच्या आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण? TET 2014 साली विचारला गेलेला हा प्रश्न आहे आणि सगळ्यांचेच लाडके असे हे साहित्यिक आहेत. पर्याय आहेत वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे का वि. करंदीकर. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वि. स. खांडेकर. यांना 1974 मध्ये ययातीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. पुढचा प्रश्न आहे, नटसम्राट या अजरामर नाटकाचे लेखक कोण आहेत? TET 2015 साली आणि 22 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत विजय तेंडुलकर, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर का वसंत कानेटकर. याचं अचूक उत्तर आहे कुसुमाग्रज. लक्षात ठेवा कुसुमाग्रजांचं टोपण नाव सुद्धा वि. वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे. यांनी हे नाटक लिहिलं आणि त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी म्हणून जो काही आहे तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अरे संसार ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे? TET 2019 ला हा प्रश्न विचारला गेला. याचे पर्याय आहे तो कुसुमाग्रज, बालकवी, बहिणाबाई चौधरी का केशवसूत. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बहिणाबाई चौधरी. खरं तर बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या. लेवा गणबोलीतून त्यांच्या कविता अत्यंत ज्याला आपण म्हणतो की नाही खूप सुंदर अशा पद्धतीचं तत्वज्ञान त्यांनी त्या भाषेतून मांडलेलं आहे. आणि त्यांचा जो कवितेचा संग्रह आहे बहिणाबाईंची गाणी या नावाने त्यांच्या मुलांनी ते सोपान चौधरी यांनी तो प्रसिद्ध केलेला आहे, म्हणजे त्यांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. पुढे जाऊन याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळं याच्याबद्दल सुद्धा तुम्ही अवेअर राहणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न आहे, श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले? आता याचे ऑप्शन्स आहेत साने गुरुजी, विदा सावरकर, लोकमान्य टिळक का आचार्य अत्रे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे साने गुरुजी. आता साने गुरुजींचं पूर्ण नाव काय? पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले साने गुरुजी. यांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना हे पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईच्या संस्काराचं जे महत्त्व आहे त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? TET 2013 आणि 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता याचं याचे पर्याय आहेत ते म्हणजे
मोरा वाळंबे, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तर्खडकर, वि.का. राजवाडे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहून मराठी व्याकरणाला एक शास्त्रीय आधार दिला. म्हणूनच त्यांची या ठिकाणी मराठी भाषेचा पाणिनी म्हणून सुद्धा ओळख आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? 2013-17 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. अण्णाभाऊ साठे, वि.स. खांडेकर, दया पवार की मग बाबूराव बागुल. याचं अचूक उत्तर आहे. ही जी कादंबरी आहे ती अण्णाभाऊंनी 15 ऑगस्ट 1959 रोजी प्रसिद्ध केली आणि या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यामध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढा देणाऱ्या फकीरा या तरुणाची शौर्यगाथा या ठिकाणी मांडलेली आहे. पुढील प्रश्न आहे मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कुणी सुरू केले? टीईटी 2014 आणि 21 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले. याचं अचूक उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईमध्ये दर्पण सुरू केलं आणि म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे श्यामच्याई या पुस्तकाचे लेखन कोणी केले? जसं या ठिकाणी मी मगाशी म्हटलं होतं. पुढचा प्रश्न आहे विशाखा या कविता संग्रह कोणी लिहिला किंवा तो कोणाचा आहे? आता याचे पर्याय आहेत कुसुमाग्रज, बालकवी, बोरकर, कविंदा करंदीकर. याचं अचूक उत्तर आहे कुसुमाग्रज म्हणजे आपले वि.वा. शिरवाडकर यांच्या संग्रहाला 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि कणा ही प्रसिद्ध कविता सुद्धा याच संग्रहातून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे बरं का. विष्णू शास्त्री चिपळूणकर. याचे पर्याय आहेत दादोबा पांडुरंग तर्खडकर, बाळशास्त्री जांभेकर का महात्मा फुले. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. कारण चिपळूणकर यांनी निबंधमाला चालवून मराठी भाषेचे रक्षण संवर्धन केले आणि म्हणून त्यांना ही पदवी देण्यात आली बरं का. पुढचा प्रश्न आहे अष्टविनायक या शब्दाचा समास ओळखा. हा जो काही प्रश्न आहे 2025 साली पण चुकून आलेला आहे हा प्रश्न याच्यामध्ये, कारण आपण या ठिकाणी साहित्य आणि साहित्यिक यांच्याबद्दल बघतोय. पण थोडासा हा प्रश्न आलाय तो बघून जाऊयात. अव्ययीभाव समास आहे, तत्पुरुष आहे, द्विगु आहे का द्वंद्व आहे? तर हा समास जो आहे तो द्विगु आहे, कारण या समासातील पहिलं पद जर बघा की तर संख्यावाचक असल्यामुळे त्याला द्विगु असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे पानिपत या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. विश्वास पाटील, रणजित देसाई, शिवाजी सावंत का गोणी दांडेकर. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पानिपत ही जी कादंबरी आहे ती विश्वास पाटील यांची आहे. 1761च्या पानिपत युद्धावरती आधारित ही अत्यंत लोकप्रिय कादंबरी आहे. विश्वास पाटील यांच्या इतर प्रसिद्ध कादंबऱ्या झाडाझडती असेल, संभाजी असेल या सुद्धा आपल्या परिचयाचे आहेत. पुढील प्रश्न आहे कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? कवयित्री, कविस्त्री, लेखिका का कवयित्री. तर याचं अचूक उत्तर आहे कवयित्री. मराठी व्याकरणामध्ये कवीचे स्त्रीलिंगी रूप जे आहे ते कवयित्री असं असतं. शुद्ध लेखनाकडे या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. यामध्ये तुम्ही बघू शकता की पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठीत एकूण किती विभक्ती मांडल्या जातात? हा प्रश्न संभाव्य 7, 8, 9 का 10. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 8, कारण प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन म्हणजे असं आपण बोलतो बरोबर. तर अशा एकूण 8 विभक्त्या या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न आहे नटसम्राट या नाटकामध्ये मुख्य भूमिका कोणी अजरामर केली? 2021 साली हा प्रश्न विचारला गेला. खूप IMP प्रश्न आहे. याचे पर्याय आहे डॉक्टर श्रीराम लागू, नाना पाटेकर, निळू फुले का दिलीप प्रभावळकर. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे श्रीराम लागू, कारण कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या या नाटकातील गणपतराव बेलवलकर ही भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांनी प्रचंड लोकप्रिय केली आणि गाजवली सुद्धा. पुढचा प्रश्न आहे तुझे आहे तुझपाशी या नाटकाचे लेखक कोण आहेत? 2013 साली हा प्रश्न विचारला गेला. पु ल देशपांडे, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर का मंगेश एलकुंचवार. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पु ल देशपांडे, ज्यांना आपण भाई म्हणून सुद्धा ओळखले जातो. हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असून त्यांच्या विनोदी आणि तत्वज्ञानी दृष्टिकोनातून हे नाटक या ठिकाणी काय केलेलं आहे? गाजलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? आता भालचंद्र नेमाडे, वि.स. खांडेकर, भालचंद्र मुणगेकर का मग आनंद यादव. तर याचं अचूक जे उत्तर आहे ते म्हणजे भालचंद्र नेमाडे. 2014 मध्ये यांना ज्ञानपीठ पुरस्कार यासाठी म्हणजे त्यांच्या या कोसला या कादंबरीला मिळाला होता आणि कोसला ही त्यांची पहिली जी काही आहे ती क्रांतिकारी कादंबरी म्हणून सुद्धा या ठिकाणी काय केली जाते, या ठिकाणी ओळखली जाते. हे तुम्हाला या ठिकाणी काय असलं पाहिजे? माहिती असणं अत्यंत
आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द ओळखा. अनल, वारा, पाणी, विस्तव का मग ढग? याचं अचूक उत्तर आहे विस्तव. अनल म्हणजे अग्नी, विस्तव, पावो किंवा वनी हे सगळे समानार्थी शब्द अग्नीसाठीचे आहेत. त्यामुळे अनिल म्हणजे काय तर वारा, यामध्ये गोंधळ करू नका. अनल आणि अनिल लक्षात आलं. चला पुढचा प्रश्न घेऊया. झोंबी या आत्मचरित्रात्मक कादंबरीचे लेखक कोण आहेत? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. याचे पर्याय आहेत आनंद यादव, दया पवार, लक्ष्मणराव माने का शरणकुमार लिंबाळे. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आनंद यादव. ग्रामीण साहित्यातील एक महत्त्वाचे आत्मचरित्र आहे. आनंद यादव यांनी यामध्ये आपल्या बालपणीचा संघर्षाचे जे काही चित्रण आहे ते वर्णन आहे ते त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे. खूप सगळे लेसन आपल्या लहानपणी या ठिकाणी आनंद यादव यांच्या बाबतीत होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बहिणाबाईंची गाणी हा कविता संग्रह कोणी संपादित केला? जसं मी मगाशी सांगितलं तसं हा प्रश्न IMP आहे. याचे पर्याय आहेत सोपानदेव चौधरी, पु ल देशपांडे, प्र के अत्रे का साने गुरुजी. आता यामध्ये दोन नावं खूप महत्वाची आहेत. त्यातलं उत्तर आपण आधी बघूयात. सोपानदेव चौधरी, कारण बहिणाबाई ह्या अशिक्षित होत्या, त्यांच्या मुलाने ते संपादित केलं आणि प्र के अत्रे यांनी त्याला प्रस्तावना सुद्धा दिलेली आहे. पुढे आहे मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते? 2013 साली 2022 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, मोरा वाळंबे, वी का राजवाडे का न्यायमूर्ती रानडे. याचं अचूक उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर, कारण 1836 मध्ये मराठी व्याकरणाचे पहिले शास्त्रशुद्ध पुस्तक लिहून त्यांनी ही पदवी मिळवलेली आहे. पुढचा आहे तो म्हणजे प्रश्न गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोठे लिहिला? 2025 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. आता एक लक्षात ठेवा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथं पर्याय आहेत येरवडा जेल, मांडले जेल, मंडालेचे तुरुंग, अंदमान का मग ठाणे जेल. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मंडालेचे जेल, कारण म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी श्रीमद भगवद्गीतेवरती आधारित हा ग्रंथ लिहिला आणि यातूनच त्यांची अक्षरं किती सुंदर आहेत हे जगाला या ठिकाणी कळालेलं होतं. 18 विश्व दारिद्र्य या म्हणीचा अर्थ काय आहे? TET 2017 साली विचारलेला आहे. श्रीमंत असणे, अत्यंत गरीब असणे, 18 देशामध्ये फिरणे का मध्यमवर्गीय असणे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अत्यंत गरीब असणं, कारण ही म्हण जी काही आहे ती गरिबी दर्शवणारी आहे. बालकवी यांचे टोपण नाव काय आहे? TET 2015 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. पर्याय आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, राम गणेश गडकरी, प्रल्हाद केशव अत्रे का नारायण मुरलीधर गुप्ते. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. वयाच्या 13व्या वर्षी जळगाव येथील कवी संमेलनामध्ये त्यांना बालकवी ही पदवी देण्यात आली आणि फुलराणी ही त्यांची गाजलेली कविता आहे बरं का. ययाती या कादंबरीसाठी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? मगाशी एक वेगळा प्रश्न होता ययातीवरती आणि आता कोणाला मिळाला असं विचारले. 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत वि स खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर का मग भालचंद्र नेमाडे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वि स खांडेकर. 1974 मध्ये हा सन्मान मिळवणारे वि स खांडेकर हे मराठीतील पहिले साहित्यिक ठरले आणि अभ्यासासाठी खूप या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सुंदर अशी ही कादंबरी या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? TET 2013 आणि 21 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत केसरी, सुधाकर, दर्पण आणि मराठा. आता याचं अचूक जे उत्तर आहे ते आपण या ठिकाणी तुम्ही कमेंटही करू शकता बरं का. पण याचं अचूक उत्तर आपण या ठिकाणी बघूयात. सुधाकर हे आहे, कारण 1888 मध्ये त्यांनी सुधाकर हे सुरू केलं आणि त्यापूर्वी काय केलं होतं या ठिकाणी केसरीचे ते संपादक म्हणून सुद्धा या ठिकाणी काम करायचे. पण टिळकांशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी सामाजिक सुधारणेसाठी स्वतंत्र असं वृत्तपत्र चालू केलं. बलूत हे मराठीतील पहिलं दलित आत्मचरित्र कोणाचं आहे? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. दया पवार यांचा, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंबाळे का मग बाबूराव बागुल. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दया पवार, कारण 1978 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाने मराठी साहित्यामध्ये एक नवीन लाट आणलेली होती बरं का. त्यात लेखकाने आपल्या आयुष्यातील जास्त वास्तव आणि संघर्षाचं चित्रण या बलुता या कादंबरीतून केलेलं आहे. पुढचं आहे ते म्हणजे विश्राम बेडेकर यांची कोणती कादंबरी प्रसिद्ध आहे? रणांगण, फकीरा, कोसला का मग ययाती. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रणांगण. रणांगण ही मराठीतील एक मैलाचा दगड मानली जाणारी कादंबरी आहे बरं का. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरती एक भारतीयांचं आणि ज्यू तरुणीचं प्रेम संबंध यामध्ये मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मराठी भाषेचे जॉन्सन्स
कोणाला म्हटलं जातं? 2015 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर, यावर्षी सुद्धा येईल असं मला दाट वाटतंय. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे कृष्ण शास्त्री चिपळूणकर, दादोबा पांडुरंग का मग मोरा वाळंबे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कृष्ण शास्त्री चिपळूणकर. कारण विष्णू शास्त्रींना शिवाजी म्हटलं जातं, बरोबर. आणि तर त्यांचे वडील होते आणि शिवाजी तर त्यांचे वडील, आणि कृष्णशास्त्री यांना त्यांचे पांडित्यामुळे जॉन्सन्स असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. रवी किरण मंडळ कोणत्या साहित्य प्रकारासाठी प्रसिद्ध होतं? 2014 साली हा प्रश्न विचारलेला आहे. नाटक, कविता, कादंबरी का आत्मचरित्र? कविता. कारण 2023च्या सुमारामध्ये स्थापन झालेल्या या मंडळामध्ये माधव जुविलियन असतील म्हणा, यशवंत असतील म्हणा, गिरीश असतील म्हणा, यासारखे दिग्गज कवी या ठिकाणी होते आणि त्यांनी कविता मध्यमवर्गीयांच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम सुद्धा याच दरम्यान केलेलं आहे बरं का. पुढचा प्रश्न आहे व्यक्तिवल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पु ल देशपांडे, प्र के अत्रे, व पु काळे का द मा मिरासदार? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पु ल देशपांडे. कारण बाई हे अत्यंत गाजलेलं व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक, त्यातील चितळे मास्तर आणि अंतू बर्वा यासारख्या व्यक्तिरेखा अजरामर यामध्ये केलेल्या आहेत, हेही तुम्हाला कदाचित माहिती असतील. माझं तर आवडीचं पुस्तक आहे, तुम्ही जरूर वाचा. कारण कसं होतं की जितकं साहित्य तुम्ही वाचाल तेवढं त्या ठिकाणी साहित्यिकाच्या जवळ तुम्हाला जाता येईल आणि त्यांच्याबद्दल जाणूनही घेता येईल. आता शुद्ध शब्द ओळखा. टीईटी 2019 साली आशीर्वाद 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 आशीर्वाद. आता या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट जे काय अचूक उत्तर आहे ते सांगते. पर्याय क्रमांक बी जे आहे, ज्या शीला या ठिकाणी दुसरी वेलांटी आहे ते शुद्ध लेखन या ठिकाणी योग्य आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते यांचे टोपण नाव काय होते? 13 साली 22 साली विचारलेला, याही वर्षी विचारतील अशी दाट शक्यता आहे बरं का. पर्याय आहेत बालकवी, बी कुसुमाग्रज का ग्रेस. बी हे त्यांचं टोपण नाव असून चाफा हे त्यांची प्रसिद्ध कविता आहे, हेही विसरायचं नाही. पुढचा आहे उपरा या आत्मचरित्राचे लेखक कोण? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय काय आहेत? लक्ष्मण माने, दया पवार, नामदेव ढसाळ का मग ह मो मराठी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लक्ष्मण माने. कारण भटक्या विमुक्त जीवनावरती आधारित हे प्रभावी आत्मचरित्र असून त्याला 1981 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी मांडलेला आहे. ही सुद्धा कादंबरी खूप सुंदर आहे बरं का. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ कोणी लिहिला? मोरा वाळंबे, दादोबा पांडुरंग तरखडकर, वी का राजवाडे का मग न्यायमूर्ती रानडे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. 1836 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला, ज्यामुळे लोकांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हणून सुद्धा त्यांना या ठिकाणी काय केलं गेलेलं होतं? संबोधण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वामी. स्वामी ही ऐतिहासिक कादंबरीचे लेखक कोण आहेत? 2014 आणि 18 साली या ठिकाणी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं पर्याय आहेत रणजित देसाई, विश्वास पाटील, शिवाजी सावंत का गोणी दांडेकर? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रणजित देसाई. कारण स्वामी ही जी कादंबरी आहे ते थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरती आधारित ही कादंबरी, आणि या कादंबरीमुळे त्यांना मोठी ख्याती सुद्धा मिळालेली होती बरं का. मराठी भाषेचा गौरव देऊन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 2017 आणि 21 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 1 मे, 27 फेब्रुवारी, 14 जानेवारी, 10 डिसेंबर. या प्रश्नाची चर्चा आपण यापूर्वीच केलेली आहे. याचं उत्तर आहे ते म्हणजे 27 फेब्रुवारी. का? कारण वि वा शिरवाडकर म्हणजे आपले कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा मराठी भाषा गौरव दिन या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे करुणेचा सागर या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. दयावंत, दयासागर, करुणाकर का मग कणवाळू? तर याचं अचूक जे उत्तर आहे ते म्हणजे दयासागर. कारण प्रश्न नीट वाचा, करुणेचा सागर असं म्हटलेलं आहे, त्याला करुणाकर असं कसं म्हणून चालेल? कारण सागर हा प्रश्न त्याच्यामध्ये आलाच पाहिजे. लक्षात आलं का? त्यामुळे याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दयासागर. पुढील प्रश्न आहे गरिबाचा कैवारी म्हणून कोणाला ओळखले जाते? टीईटी 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. महात्मा फुले, साने गुरुजी, गाडगे महाराज का मग तुकडोजी महाराज? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे महात्मा फुले. कारण त्यांनी आयुष्यभर दीनदलितांच्या आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य केले म्हणून त्यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली मराठी स्त्री लेखिका कोण? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे या वर्षीचा. याचे पर्याय आहेत इरावती कर्वे, शांता शेळके, आशा बगे का मग सानिया? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे इरावती कर्वे. 1967 मध्ये त्यांना युगांत म्हणजे महाभारतावरती आधारित एक ललित लेख होता आणि त्या पुस्तकाला हा बहुमान मिळालेला होता. वपुर्झा हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे? वपु काळे,
वपा नायक, वसंत कानेटकर का मग विंदा करंदीकर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वपू काळे. वपू हे यांच्या विशिष्ट कथानक शैलीसाठी म्हणून ओळखले जातात आणि वपुर्झा हे त्यांचे विचार आणि वाक्यांचा संग्रह म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखलं जातं. बालकवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कवीचे पूर्ण नाव काय? 2014 आणि 22 साठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मगाशी त्यांचं पूर्ण नाव घेऊन बालकवी यांच्याबद्दल विचारलं होतं, बरोबर. आता पर्याय काय बघा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, विष्णू वामन शिरवाडकर, राम गणेश गडकरी, प्रल्हाद केशव आत्रे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, कारण त्यांच्या निसर्ग कविता अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि ती मगाशी म्हटले त्याप्रमाणे फुलराणी ही कविता, हा जो कविता संग्रह आहे ही तर जास्त आणि विशेष या ठिकाणी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव का संत रामदास? याचं अचूक उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका म्हटलं जातं. भावार्थ दीपिकेलाही मराठीमध्ये पहिली टीका मांडली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, गोविंदाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? 2013 आणि 17 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत राम गणेश गडकरी, वि वा शिरवाडकर, प्र के अत्रे का ना धो महानोर? याचं अचूक उत्तर जे काही आहे ते म्हणजे राम गणेश गडकरी आहे, कारण जेव्हा कविता लिहिली तेव्हा ते गोविंदाग्रज हे त्यांचं नाव वापरत असत, तर नाटके लिहिताना सवाई गडकरी असे नाव ते वापरत असत. एकच प्याला हे त्यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे, ते विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, झिम्मा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? विजया मेहता, पु ल देशपांडे, शांता शेळके का मग सानिया? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विजया मेहता, कारण श्रेष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांचे आत्मचरित्र असून त्यांनी आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाच्या प्रवासाचं चित्रण याच्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. पानिपतकार म्हणून कोणाला ओळखले जाते? टीटी 2015 आणि 18 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. विश्वास पाटील, शिवाजी सावंत, रणजित देसाई का गोणी दांडेकर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विश्वास पाटील, कारण 1761च्या पानिपत युद्धावरती आधारित पानिपत कादंबरी लिहिल्यामुळे त्यांना ही नवी ओळख या ठिकाणी मिळाली होती. मराठी भाषेचे भूषण असं कोणाला म्हटलेलं आहे? विष्णूशास्त्री चिपळूणकर, मोरा वाळंबे, दादोबा पांडुरंग तरखडकर का बाळशास्त्री जांभेकर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी विष्णूशास्त्री चिपळूणकर, कारण चिपळूणकर यांनी निबंधमाला चालवून मराठी भाषेचे सामर्थ्य दाखवून दिले आणि त्यामुळे त्यांना ही पदवी मिळाली. कणा ही प्रसिद्ध कविता कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे? 2017 आणि 21 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत विशाखा, स्वगत, वादळवेल का मग नटसम्राट? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विशाखा, कारण कुसुमाग्रजांचा विशाखा या कविता संग्रहातील कणा ही कविता प्रतिकूल परिस्थितीतील उभ्या राहणाऱ्या माणसाच्या जिद्दीचं प्रतीक म्हणून सुद्धा या ठिकाणी दाखवलेलं आहे. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? टीटी 2014 साली आणि 19 साली विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे का मग राजश्री शाहू महाराज? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे महात्मा फुले. 1883 मध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या अज्ञानाचे आणि पिळवणुकीचे दाहक वास्तव मांडले आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मृत्युंजय या कादंबरीचा नायक कोण आहे? 2025 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. श्रीकृष्ण, कर्ण, संभाजी महाराज का मग छत्रपती शिवाजी महाराज? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कर्ण. शिवाजी सावंत यांनी कर्णाच्या आयुष्यातील उपेक्षा आणि दातृत्वावरती आधारित ही कादंबरी लिहिली होती. बऱ्यापैकी सर्वांनीच ही कादंबरी वाचली असेल. पुढचा प्रश्न आहे, वाक्य पूर्ण झाले की कोणते विरामचिन्ह वापरतात? स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गारवाचक चिन्ह का प्रश्नचिन्ह? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पूर्णविराम. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, मराठीतील पहिली ज्ञानपीठ विजेती कादंबरी कोणती? 2014-22 साली विचारला गेलेला आहे. यावर्षी सुद्धा विचारतील अशी दाट शक्यता आहे. ययाती, विशाखा, अष्टपुत्र का मग कोसला? याचं उत्तर आहे ययाती, कारण 1974 मध्ये वि. स. खांडेकर यांच्या ययाती कादंबरीलाच जो काही पुरस्कार आहे ज्ञानपीठाचा तो पहिला पुरस्कार मिळालेला होता. ग्रामगीतं कुणी लिहिली? 2015 साली आणि 21 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, संत ज्ञानेश्वर का साने गुरुजी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे संत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत, ग्रामविकास आणि स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा हा ग्रंथ तुकडोजी महाराजांनीच रचलेला आहे बरं का. मराठी भाषेचे व्याकरण हे मोरा वाळंबे यांचे पुस्तक कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? परिपूर्ण मराठी व्याकरण, सुगम मराठी व्याकरण, सुबोध मराठी व्याकरण का मराठी भाषा प्रकाश? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सुगम मराठी व्याकरण व लेखन असं म्हणून ते पुस्तक प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, विंदा करंदीकर यांचं पूर्ण नाव काय? 2018 साली हा प्रश्न विचारलेला होता. विनायक दामोदर करंदीकर, गोविंद विनायक करंदीकर, वामन दामोदर करंदीकर का विष्णू वामन करंदीकर? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गोविंद विनायक
करंदीकर असं हे याचं अचूक उत्तर आहे. त्यांना 2003 साली हे तुम्हालाही माहिती असणार आहे की ज्ञानपीठ पुरस्कार जो काही आहे तो मिळालेला होता. आणि तो कशासाठी मिळालेला होता तर अष्टदर्शने ही त्यांची प्रसिद्ध कृती आहे आणि त्याच्यासाठी त्यांना तो मिळालेला होता. पुढील आहे नारायण सूर्याजी पंत ठोंबरे. हे कोणाचे पूर्ण नाव आहे? समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, बालकवी का मग कुसुमाग्रज? तर हे नाव पूर्ण आहे समर्थ रामदास यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोंबरे नव्हे ठोसर आहे, हे लक्षात ठेवा. लक्षात तर काही पुस्तकांमध्ये या ठिकाणी ठोंबरे सुद्धा आढळतं, पण अचूक उत्तर ठोसर असंच आहे. काळ्या मातीत मातीत ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे? विठ्ठल वाघ, बहिणाबाई चौधरी, ना. दो महानोर का मग बालकवी? आता ही जी कविता आहे ती विठ्ठल वाघ यांची आहे. पुढचा प्रश्न आहे शिवाजी सावंत यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला होता. कादंबरी सम्राट, मृत्युंजयकार का छावाकार का युगंधर? तर त्यांना मृत्युंजयकार म्हटलं जातं, कारण मृत्युंजय ही कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांचं टोपण नाव बी आहे, तर ग्रेस हे कोणाचं टोपण नाव आहे हो? 2013 आणि 2019 साली आहे. माणिक सीताराम गोडखाटे, वि वा शिरवाडकर, प्र के अत्रे का मग शेवटचा जो काही पर्याय आहे तो या ठिकाणी थोडासा या ठिकाणी एडिट करताना गेलेला आहे. तर तिसरा जो पर्याय आहे नारायण सुर्वे. आता याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे या ठिकाणी माणिक सीताराम गोडघाटे हे याचं अचूक उत्तर आहे. कारण कवी ग्रेस जे काही आहेत त्यांच्या गूढ आणि भावोत्कट कवितेसाठी प्रसिद्ध होते आणि संध्याकाळच्या कविता हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह आहे आणि हे तुम्हालाही माहिती आहे. पुढचा प्रश्न आहे नारायण सुर्वे हे कोणत्या प्रकारच्या साहित्य लिहिण्यासाठी जास्त प्रसिद्ध होते? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. निसर्ग कविता, कामगार जीवनावरील कविता, ऐतिहासिक कादंबरी का मग भक्तिगीत? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कामगार जीवनावरील कविता. कारण नारायण सुर्वे यांनी मुंबईतील गिरणी कामगारांचे दुःख आणि संघर्ष आपल्या कवितेतून मांडला आहे आणि माझे विद्यापीठ सनद हे त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह सुद्धा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेच्या लेखणीचे पाणी असं कोणाला म्हटलं जातं? मोरा वाळंबे, पु ल देशपांडे, बाळशास्त्री जांभेकर का विष्णू शास्त्री चिपळूणकर? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यांच्या भाषेतील धार आणि प्रभावामुळे त्यांना निबंधमालाकार तसेच मराठी भाषेचे शिवाजी आणि लेखणीचे पाणी असं तिन्ही गोष्टींनी संबोधलं जातं. या गोष्टीला विसरायचं नाही. एकच प्याला हे नाटक कोणाचं आहे? 2013-21 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. पर्याय आहेत राम गणेश गडकरी, विजय तेंडुलकर, वसंत कानिटकर, अण्णासाहेब किर्लोस्कर. याचं अचूक उत्तर आहे राम गणेश गडकरी. आता यांचं टोपण नाव जे आहे ते गोविंदाग्रज असं सुद्धा आहे. हे नाटक मद्यपानाच्या दुष्परिणामावरती आधारित असून त्यातला तळीराम ही व्यक्तिरेखा अत्यंत गाजलेली होती बघा. पुढचा प्रश्न आहे विंदा करंदीकर यांना कोणत्या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? अष्टदर्शने, मृदगंध, स्वेदगंगा का मग विशाखा? 2014 साली आणि 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यांना अष्टदर्शने 2003 मध्ये हा सन्मान मिळाला. विंदा हे मराठीतील तिसरे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक आहेत, हे विसरू नका. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? लोकमान्य टिळक, आगरकर, न्यायमूर्ती रानडे का बाळशास्त्री जांभेकर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. 1881 मध्ये ही वृत्तपत्र सुरू केली. केसरी मराठीतून तर मराठा हे इंग्रजीतून प्रसिद्ध झालेले वृत्तपत्र आहे. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा म्हणजे टोपण नावाची बरं का. TET 2017 साली विचारला गेलेला आहे. कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर, बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, त्याच्यानंतर ग्रेस म्हणजे माणिक गोडघाटे का मग केशवसूत म्हणजे प्र के अत्रे. आता याची जी काही चुकीची जोडी आहे ती कोणती असणार आहे बघा बरं या ठिकाणी. आता याची चुकीची जी काही जोडी आहे ती केशवसूत म्हणजेच प्र के अत्रे ही जोडी जी आहे ती चुकीची आहे. कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता केशवसूत यांचं जे पूर्ण नाव आहे ते कृष्णाजी केशव दामले असं पूर्ण नाव आहे आणि प्र के अत्रे यांचं टोपण नाव केशव कुमार आहे. त्यामुळं हा पर्याय चुकीचा आहे. पुढचा आहे ते विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे महर्षी शिंदे यांनी कोणता ग्रंथ लिहिला? 2019 ला हा प्रश्न विचारलेला आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म का अस्पृश्यतेची कैफियत? तर याचं अचूक उत्तर आहे
ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे याचं अचूक उत्तर आहे. अस्पृश्यता निवारणासाठी त्याने डिफेंड क्लासेस ऑफ मशीनची स्थापना सुद्धा या ठिकाणी डिप्रेस्ड क्लासेस मशीन याची स्थापना सुद्धा यांनी या ठिकाणी केलेली होती. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर आहेत. तर मराठी भाषेचे व्याकरण हे सध्याचे प्रमाण पुस्तक कोणाचे आहे? मोरा वाळंबेंचे आहे का मग विका राजवाड्यांचे आहे, मोके दामलेंचं आहे का मग अर्जुन वाडकर यांचं आहे? तर याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे या ठिकाणी बघू शकता मोरा वाळंबे, कारण स्पर्धा परीक्षेसाठी त्यांचे सुगम मराठी व्याकरण व लेखन हे पुस्तक आधारभूत मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एक टिप आहे, जर मराठीचं सुगम मराठी व्याकरण लेखन यावरती जर छान एखादं पुस्तकच हवं असेल तर ते मोरा वाळंबे सरांचं या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, रेफर करू शकता. गीता रहस्य हा लोकमान्यांनी टिळकांनी कोणत्या भाषेमध्ये लिहिला? मराठी, संस्कृत, इंग्रजी का मग हिंदीमध्ये लिहिला? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मराठी, कारण कर्मयोगाचे महत्त्व सांगणारा हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये मराठी भाषेमध्ये लिहिलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय? तुकाराम भाऊराव साठे, अण्णा भाऊराव साठे, नामदेव भाऊराव साठे का मग विठ्ठल भाऊराव साठे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे तुकाराम भाऊराव साठे. पुढचा प्रश्न आहे पावनखिंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई, विश्वास पाटील, शिवाजी सावंत का गोणी दांडेकर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता रणजित देसाई हे याचं अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे ते म्हणजे कारण बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यावरती आधारित ही कादंबरी आहे. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कधी सुरू केली? 2014 साली हा प्रश्न विचारलाय. 1848, 1857, 1873 का 1881? याचं अचूक उत्तर आहे 1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये पहिली ही ऐतिहासिक शाळा चालू करण्यात आली. साहित्य सम्राट ही पदवी कोणाला दिली? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. न. चि. केळकर, पु. ल. देशपांडे, वि. स. खांडेकर का प्र. के. अत्रे? याचं अचूक उत्तर जे आहे ते अचूक उत्तर आहे ते म्हणजे न. चि. केळकर. पुढचा प्रश्न आहे झाडा झडती ही कादंबरी कोणत्या समस्येवरती आधारित आहे? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या, धरणग्रस्तांचे विस्थापन, स्त्री शिक्षण का कामगार लढा? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे धरणग्रस्तांचे विस्थापन, कारण यामध्ये झाडा झडती ही कादंबरी विश्वास पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वेदना मांडण्यासाठी ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे तुकाराम गाथा कोणाची रचना आहे? संत तुकारामांची आहे, संत नामदेवांची आहे, संत एकनाथांची आहे का संत चोखामेळ्यांची? संत तुकाराम. यालाच तुकोबाची गाथा सुद्धा म्हटलं जातं, ज्यामध्ये सगळे तुकारामांचे जे काही अभंग आहेत त्याचा संग्रही आहे. पुढचा प्रश्न आहे वपुर्झा या पुस्तकाचे लेखक वपू काळे आहेत. तर राधेय ही कादंबरी कुणाची आहे? म्हणजे खूप आवडती कादंबरी बरं का. 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. शिवाजी सावंत यांचे, रणजित देसाईंची आहे, विश्वास पाटील यांचे, आनंद यादवांची आहे. तर ही कादंबरी आहे रणजित देसाई सरांची. कर्णाच्या जीवनावरती जशी मृत्युंजय आहे की नाही तशी रणजित देसाईंची राधेय ही प्रसिद्ध कादंबरी आहे, जरूर वाचा. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. तर मराठी भाषेचे पाणिनी कोण आहेत? 2013, 2022 साली विचारला गेलेला हा प्रश्न आहे. बऱ्याचदा रिपीट व्हायला लागलाय बरं का. दादोबा पांडुरंग तर्खडकर, मोरा वाळंबे, बाळशास्त्री जांभेकर का मग साने गुरुजी? याचं अचूक उत्तर काय आहे? याचं अचूक उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर असं याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे कोसबारच्या टेकडीवरून हे प्रसिद्ध पुस्तक कोणाचे आहे? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. अनुताई वाघ, ताराबाई मोडक, साने गुरुजी का मग सावित्रीबाई फुले? अनुताई वाघ, कारण आदिवासींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा जो काही प्रवास आहे तो याच्यातून त्यांनी मांडलेला आहे. पुढचा आहे तो म्हणजे साहित्याचा नोबेल मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीमध्ये आतापर्यंत किती जणांना मिळालेला आहे? 2026 साली हा विचारतील बरं का. 3घांना, 4घांना, 5 जणांना का 6 जणांना? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 4घांना, कारण वि. स. खांडेकर यांना पहिला मिळालेला होता 1974 मध्ये. दुसरा होता तो कुसुमाग्रजांना मिळालेला होता 1987 ला. विंदांना तिसरा जो होता तो विंदांना मिळालेला होता 2003 ला आणि नेमाडे सरांना मिळालेला होता 2014 साली. लक्षात आलं? त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे श्यामची आई या पुस्तकावरती आधारित प्रसिद्ध चित्रपट कोणी काढला? आता श्यामची आई हे पुस्तक कोणाचं होतं ते माहितीये. आता श्यामच्या आई या पुस्तकावर आधारित चित्रपट कोणी काढला? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पर्याय आहे साने गुरुजी, आचार्य अत्रे, भालजी पेंढारकर का व्ही. शांताराम? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आचार्य अत्रे. 1953 मध्ये श्यामची आई
हा चित्रपट त्यांनी या ठिकाणी दिग्दर्शित केला आणि या चित्रपटाला भारतातील पहिला सुवर्ण कमळ ज्याला नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर द बेस्ट फीचर फिल्म पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. पुढचा आहे तो म्हणजे मराठी भाषेच्या लेखणीचे पाणी. विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत. तर मराठी भाषेचे व्याकरण हे मोरा वाळंबे यांचे पुस्तक कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? या ठिकाणी मगाशी आपण बघितलेलं आहे सुगम मराठी व्याकरण लेखन हे त्याच्या नावाने पुस्तक प्रसिद्ध आहे. नटसम्राट या नाटकातील गणपतराव बेलवलकर हे पात्र कशाचे प्रतीक आहे? श्रीमंतीचं, उपेक्षित कलाकार, राजकारण का समाजकारण? उपेक्षित कलाकार, कारण हे नाटक एका महान नटाच्या उतारवयातील कौटुंबिक उपेक्षा आणि संघर्षावर आधारित होतं. मग वि.वा. शिरवाडकर यांनी हे नाटक शेक्सपियरच्या किंग लिअर यावरून प्रेरित होऊन घेतलेलं होतं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे म्हणजे जागतिक मराठी भाषा दिन कोणत्या कवीच्या जन्मदिनी साजरा केला जातो? कविता दिन 2015 आणि 18 साली हा प्रश्न विचारलेला होता. यावर्षी सुद्धा विचारतील याची दाट शक्यता आहे. पर्याय आहेत कुसुमाग्रज, बालकवी विंदा करंदीकर का केशवसूत. याचं अचूक उत्तर आहे कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज म्हटलं जातं आणि त्यांचा जन्मदिवस जो आहे तो 27 फेब्रुवारी रोजी झाला आणि त्यांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्मृतिचित्र हे गाजलेले आत्मचरित्र कोणाचे आहे? लक्ष्मीबाई टिळक, सावित्रीबाई फुले, अनुताई वाघ का बहिणाबाई चौधरी. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लक्ष्मीबाई टिळक. कारण हे नाव मराठी साहित्यातील एक उत्कृष्ट आत्मचरित्र मानले जाते. त्यात रेव्हरंड टिळक आणि लक्ष्मीबाई यांच्या सहजीवनाचा आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतरचा जो काही संघर्ष आहे त्याचा हृदयस्पर्शी प्रवास या ठिकाणी त्यांनी काय केलेला आहे? मांडलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोणते नाटक विजय तेंडुलकर यांचे नाही? शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल का मग नटसम्राट. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे नटसम्राट. कारण नटसम्राट हे कुसुमाग्रजांनी लिहिली आणि पहिली 3 नाटकं विजय तेंडुलकर यांची असून त्यांनी मराठी नाटकाला एक जागतिक स्तरावरती नेऊन ठेवलेलं या नाटकांच्या आधारे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठी वृत्तपत्राचे जनक असं कोणाला म्हटलं जातं? 2014 साली 21 साली विचारले आणि मला वाटते कदाचित या वर्षी सुद्धा हा प्रश्न विचारला जाईल. पर्याय आहेत बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, गो ग आगरकर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याचं अचूक उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. कारण 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिलं मराठी साप्ताहिक त्यांनी चालू केलं आणि त्यामुळेच त्यांना ही पदवी या ठिकाणी दिली गेली. एकच प्याला या नाटकातून कोणत्या वाईट प्रवृत्तीवरती टीका केली आहे? हुंडाबळी, मद्यपान, अज्ञान का मग भ्रष्टाचार. यामध्ये तुम्ही बघू शकता की मद्यपानावरती राम गणेश गडकरी यांनी या नाटकातून मद्यपानावरती सुखी कुटुंबाचा कसा नाश होतो याचं करुण चित्रण या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? आपल्या नाटकामधून केलेलं आहे. आय होप की 100 प्रश्न जे आहेत त्यामध्ये साहित्य आणि साहित्यिक कव्हर करण्याचा प्रयत्न टी.ई.टी. 2014 पासून ते 25 पर्यंत कोणकोणते आलेले आहेत ते सगळे PYQs आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा गरजूंना आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून जा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.